नमस्कार मित्रांनो, आज आपण सुकी मेथीची भाजी कशी बनवायची ते शिकणार आहोत, ती पाहणार आहोत. त्याच्यासाठी आपण कांदा, टोमॅटो, मिरची हे बारीक चिरून घेतलेले आहे. कढई गरम करायला ठेवली. त्याच्यामध्ये आता आपण तेल टाकू. तेल गरम झालं का त्याच्यामध्ये आपण हे कांदा, टोमॅटो आणि मिरची, खोड मिरची हे टाकू. हे आता चांगलं परतून घ्या. चांगला लाल कलर येऊन परतून घ्यायचं हे. तुम्ही पण अशी मेथीची भाजी करून पहा, खूप छान लागते सुकी मेथीची भाजी. मेथी पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतली होता, पाहू शकता तुम्ही. चांगलं परतून घ्यायचं त्याला. लाल कलर येईपर्यंत परतून घ्यायचं ते. आता चांगलं परतून घ्यायचं. आता आपण त्याच्यामध्ये मेथीची भाजी ॲड करू. हे पहा मित्रांनो, मी मेथीची भाजी टाकली. आता ही चांगली अशी हलवून घ्यायची, एकजीव करून घ्यायची एकमेकांना. मित्रांनो, हे पहा थोडी खालीवर करून घेतली. आता याच्यामध्ये आपण मीठ टाकू. सुकी मेथीची भाजी त्याच्यामुळं मीठ पण आहे ना तुमच्या अंदाजानुसार टाका, कारण ती आहे ना मेथीची भाजी दिसते मोठी पण शिजून बारीक होते. आता याच्यावर आपण थोडा वेळ सर्दी झाली मित्रांनो, झाकण ठेवून वाजते 5-10 मिनिटं. मित्रांनो, आता आपण झाकण उघडून पाहू. गरम आहे. आता हे थोडं आपण हलवून घेऊ. हे पहा मित्रांनो, चांगली अशी खालीवर करून घेतली. पात्याला तिला किती पाणी सुटलं. मेथीची भाजी सुकी करायची असली ना, तिला आहे ना हे पाणी टाकायचं ना, तिला आपाप पाणी सुटतं आणि त्याच्यातच ती शिजून निघते. आपण आता याच्यावर थोडा वेळ
ताट ठेवून 5-10 मिनटं शिजून देऊ. मित्रांनो आता भाजीचं पाणी आटलं का थोडं पाणी आहेच त्याच्यात, आपण परत 5-10 मिनटं ठेवतो. एक पाहू चला मित्रांनो, आपण पूर्ण पाणी आटलेलं आहे. तुम्ही पण अशी भाजी करून पहा मित्रांनो, खूप छान लागते. आणि अशी भाजी खाल्ली ना मेथीशी, आणि पित्तसुद्धा होत नाही. करून पहा मित्रांनो घरी.